नमस्कार, श्रावणी फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवरीचे ब्लाऊज कसे कटिंग करायचे ते दाखवणार आहे. तर त्यासाठी काय केलं आहे, मी प्रत्येक नवरीच्या ब्लाऊज पीसचं काय केलं आहे, मॅचिंग अस्तर काढलं आहे, प्रत्येकीचं मॅचिंग. त्याच्यानंतर एकावर एक ठेवून घेतली सगळी अस्तर. 8-9 अस्तर आहेत, हे सगळे एकावर एक ठेवून घेतले आणि एक करून इस्त्री करून घेतली सगळी. अस्तर कटिंग झाल्यानंतर काय केलं, ब्लाऊज पीस पण इस्त्री करून घेतली. ब्लाऊज पीस पण इस्त्री करताना काळजी घ्यायची. सिल्कचं कापड राहतं, ऑर्गेन्झाचं, जरीचं, वेगवेगळी कापडं राहतात. नाजूक कापड असतं. इस्त्री जास्त फास्ट करायची नाही, त्याने काय होतं, जळतं, कापड चिटकतं, इस्त्रीला चिटकतं, इस्त्री पण खराब होती, कापड पण खराब होतं. त्याच्यामुळं कमी ठेवायचं इस्त्रीचं इस्त्री. अशी छानपैकी इस्त्री केल्यावर फिनिशिंग येते ब्लाऊजला. ब्लाऊज एकदम फिनिशिंग दिसतं. अशा पद्धतीने सगळे कापड इस्त्री करून घेतले. त्याच्यानंतर काय केले, मी मेजरमेंट काढले ब्लाऊजचं. मेजरमेंट घेऊन परत मग अस्तर एकावर एक व्यवस्थित, कोपरे त्याचे व्यवस्थित एकावर एक व्यवस्थित बसलं पाहिजे अस्तर. अस्तर व्यवस्थित ठेवून त्याच्यावर मग मापं टाकलीत. मापं टाकून सगळं कटिंग करून घ्यायचं. एक पार्ट व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. पाठीचा भाग, कटोरीचा भाग, कटोरीच्या साईडचा भाग, ब्रेसपट्टीचा भाग, हे प्रत्येक पार्ट वेगवेगळे टाकून कटिंग करून घ्यायची ब्लाऊज, पेपर पॅटर्न ठेवून. अशा पद्धतीने मी छानपैकी कटिंग करते बघा. कटोरी नेहमी तिरपा टाकायचा बघा तसा. ब्रेसपट्टीला वाढवायचं आहे अर्धा इंच. प्रत्येकाचं कटिंग वेगळं राहतं. आपापल्या कटिंगनुसार तुम्ही कटिंग करू शकता. प्रत्येकाची कटिंगची पद्धत वेगळी असते. पेपर पॅटर्न वेगळं असतं, माप वेगळं असतं. प्रत्येकाच्या मापानुसार हे कटिंग करून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे पार्ट कटिंग केले आणि बाही शेवट ठेवली. कारण आता नवरीच्या 8-9 ब्लाऊज म्हटल्यावर त्यांनी प्रत्येक ब्लाऊजची बाही वेगळी सांगितली. कशाची छोटी, कशाची मोठी, कशाची पप, कशाची काय, कसं काय 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 सांगितले बऱ्यापैकी. त्याच्यामुळं जसं असेल कटिंग त्या पद्धतीने करून घ्यायचं सगळं. असे एक ब्लाऊज करून सगळी कटिंग करून घ्यायचे. अस्तर एकावर एक ठेवून कटिंग केल्यामुळं काम पण फास्ट होतं, वेळ वाचतो आपला. अशा पद्धतीने सगळे केले बघा कटिंग. अशा पद्धतीने सगळे एक ब्लाऊज मी कटिंग करून घेतले आणि बांधून ठेवलेत. तसंच एक करून शिवायचे ब्लाऊज. लग्नाची ब्लाऊज म्हटलं की फार वेळ जातो बरं का ब्लाऊजला. कशाला लटकन असतात, तर कशाला पाईपलेस लावायची, तर काही आरी वर्कचे असतात. हे बघा आरी वर्कचा आलाच ब्लाऊज. आरी वर्कचं कटिंग करताना पण खूप काळजीपूर्वक कटिंग करावं लागतं. आरी वर्कच्या धाग्यांना अजिबात कटिंग करताना धक्का लावायचा नाही. एक जरी धागा कापला गेला किंवा एक जरी मणी त्याचं कापल्या गेला तर सगळं वर्क त्याचं उसवत जातं. खूप काळजीने शिवावं लागतात ब्लाऊज. आता हा काठाचा आहे. काठाचा बाहीला काठ घेताना बरोबर लहान काठ, मोठा काठ व्यवस्थित बघून घ्यायचा. कुठला पार्ट तिरपा टाकायचा, कुठला पार्ट सरळ टाकायचा. ही बोटनेकचा ब्लाऊज होता बघा. अशा पद्धतीने मी सगळे ब्लाऊज कटिंग केले.